श्रीराम ज्येष्ठ नागरिक गटातर्फे शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी रत्नागिरीतील श्रीराम मंदिर येथे ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींची सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे भूतपूर्व जिल्हा न्यायाधीश दिलीप सीताराम जामखेडकर तसेच श्री अंबिका योगाश्रम ठाणेच्या योग शिक्षिका श्रीमती स्मिता सुरेश साळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। प्रॉपर्टी संबंधीचे जे कायदे आहेत म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत जे काही कायदे आहेत प्रॉपर्टी संबंधाने त्या बाबतीतही त्यांनी पुन्हा दोन प्रकार केलेले आहेत की तुमची वैयक्तिक प्रॉपर्टीचं तर त्यांनी काळजी घेतलीच पाहिजे, परंतु वेळोवेळी तुम्ही कम्फर्टेबल आहात केले, तुम्ही घरी तुम्हाला घरात काही त्रास नाहीये ना किंवा बाहेरच्यांचा त्रास नाही याची वेळोवेळी त्यांनी दखल घेतली पाहिजे। इतकं स्पष्ट आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे कोणीही मुलगा मुलगी घरात नसेल, दोघं नवरा राहत आहेत, त्यांच्या नोंदी पोलीस स्टेशन मध्ये पाहिजे, त्यांच्या घराचे पत्ते पोलीस स्टेशन मध्ये पाहिजे आणि पोलिसांनी दर महिन्याला त्यांच्या घरी जाऊन त्यांना काही त्रास आहे की नाही, कुणाचा काही याच्याविषयी चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडे एसपी कडे दाखल करणे, एसपी तो जिल्हाधिकाऱ्याकडे दाखल केला पाहिजे। हे झालं वैयक्तिक। आणि तुमच्या प्रॉपर्टी सुद्धा ज्या आहेत, उद्या समजा तुम्हाला कुठे जायचं असेल तर मग असं माझी प्रॉपर्टी आहे याच्याकडे लक्ष द्यायला हवं, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, ती सुद्धा काळजी घेण्याची जबाबदारी ही शासनाची आहे। तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याचं इम्प्लिमेंटेशन होतं की नाही, नाहीतर काय होतं की ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईनही आहे, कदाचित नंबर इथे असेल अवेलेबल, तो नंबर घ्या, पुढे काय अडचण निर्माण झाली तर त्या ज्येष्ठ नागरिकांच्या हेल्पलाईनचा वापर तुम्ही करून तुम्ही त्यांचे न्याय मिळवू शकतात, ज्येष्ठ नागरिकाला मदत करू शकतात। पुष्कळदा इतके ज्येष्ठ नागरिक अपंग असतात, इन्व्हॅलिड असतात की त्या घराची पायरी सुद्धा उठवू शकत नाही, तर अशा लोकांना ज्येष्ठ नागरिक संघटनेने ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या समितीने जर मदत केली तरच त्या संघटनेचा उपयोग आहे। स्त्री म्हणजे जन्मदात्री, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराला घरपण देणारा, अशा ह्या स्त्री शक्तीला प्रथम वंदन करते। छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देणाऱ्या, उत्तम त्यांचं मार्गदर्शन घडवणाऱ्या अशा या राजमाता जिजाऊ। शिक्षणाची महती लक्षात घेऊन मुलींना आणि स्त्रियांना उत्तम शिक्षण मिळावं म्हणून शिक्षणाच्या द्वारे खुली करून त्यांनी आपले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांना शिक्षणाचा महिमा दिला। त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकर, त्याच्यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई, अशा कितीतरी आहेत, दर्याभावी आपण एवढं नाव देऊ शकत नाही, त्यांना मी मानाचा मुजरा। 8 मार्च 1908 साली सुरू झाला, तेव्हापासून हा सुरू आहे। आपल्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान श्रीमती महिला इंदिरा गांधी, त्याच्यानंतर भारताच्या राष्ट्रपतीपदी पहिल्या महिला प्रतिभाताई पाटील, त्याच्यानंतर पोलीस सेवेत अधिकारपती असलेल्या पहिल्या किरण बेदी आणि त्याच्यानंतर भारतीय किताबाच्या गान शब्दाची लता मंगेशकर, अशा या सर्व स्त्रियांना पुन्हा एकदा सलाम करते। आणि आपला पुढचा विषय आहे योग। गेले 3 वर्ष आम्ही ते योगाचा वर्ग घेतो आहोत, अनेक ठिकाणी योग वर्ग आमचे भरपूर झाले। आम्ही भवानी मंडपात योग वर्ग घेतला, त्याच्यापैकी दोघे जणी त्याचा उपस्थित आहेत, जर उभे राहा दोघं। तेव्हा आम्ही वर्ग घेतला होता, जवळजवळ 3 महिने 20 शिक्षक म्हणजे होते साधं, पण शेवटपर्यंत तसेच होते, पण छान प्रतिसाद दिला आणि त्यांना पण पुढे शिकायचं होतं, पण मग कोरोना आला म्हणून मग ते राहून गेलं। त्याच्यानंतर आता सगळं सांगितलं आहे, कुठे कुठे क्लास झाले ते आपण जास्त वेळेपर्यंत सांगत नाही। आपला भारत देश योगाची पुण्यभूमी आहे। आपल्या ऋषी मुनींनी मानवाच्या कल्याणासाठी योगाचा अभ्यास केला, आपल्याला अनेक ग्रंथ लिहिले, पण आपण काय करतोय तर योगरूपी संजीवनीचा उपयोग सोडून निरनिराळ्या चरित वाचण्यासाठी काय करायचं म्हणून निरनिराळे मार्ग शोधत फिरत असतो। आता योगाच्या शुद्धिक्रिया शिकवलेल्या असतात, त्या साध्या सोप्या शुद्धिक्रिया केल्या तरी आपले किरकोळ आजार दूर होतात, फक्त शिकून घेतल्या पाहिजे।
पण योग कसा आहे, टीव्हीवर पाहून करायचा नाही, शिवाय पुस्तकं वाचून करायचं नाही, ते योग्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करायचं आहे. म्हणजे चुकीचा अभ्यास होणार नाही. कारण योग हे चित्त कमी होते, बद्धपुष्टता दूर होते, आपले पोटाचे विकार असले तर दूर होते, मस्तिष्कातल्या नाड्या शुद्ध बनतात, नाक कपाळ या बोगळ्या आहेत म्हणजे सायनस, आज सर्दी वातावरण आपलं बिघडलेलं आहे तर सायनसचे आपल्याला त्रास होतात. पण याच्यात आपण या कपाळाची क्रिया केली, शुद्धिक्रिया नेमकी आहे हे आपण शिकून घेतली आणि केली तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. अशा या योगात अनेक क्रिया आहेत. पुन्हा फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते, ती वैशाली होतात, रक्तशुद्धीचं कार्य होतं, रक्ताला प्राणवायूचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होतो आणि हृदयविकार नसताना ही क्रिया वरदान आहे. वक्षस्थासन उदरप्रसन साधलं जातं. पुन्हा वायुकोश आपले बंद पडलेले, एक समजा न्यूमोनियाचा त्रास आपल्याला त्रास होत असेल तर त्यावेळी आपले वायुकोश फुफ्फुसाचे बंद पडतात. पण ह्या पुरेशा प्रमाणात बंद पडतात म्हणजे प्राणवायू मिळत नाही म्हणून ते बंद पडतात. पण तेच जर आपण ही कपालभातीची क्रिया केली आणि अन्य पण आहे पण ही महत्वाची आपण आज घेतली तर आपल्याला हे त्रास दूर होतो. प्रदूषणाच्या काळात कपालभाती संजीवनी क्रिया आहे. अशी संपूर्ण श्वसन संस्थेला आरोग्य प्रदान करणारी क्रिया आहे. असं या क्रियेचं महत्व आहे. आज आपल्याकडे जास्त वेळ नाहीये म्हणून आपण थोडक्यात दाखवतोय. तरी पण योग ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे सर्वांनी या योगाचा अभ्यास करून आपलं आरोग्य उत्तम ठेवावं. कारण योगासारखं दुसरं काही नाही. योगाचा एक श्लोक आहे, योगात परतरम शिव, योगात परतरम शिव, योगात परतरम पुण्य, योगात परतरम शिव, योगात परतरम सूक्ष्म, योगात परतरम नट. याचा अर्थ योगापेक्षा कोणताही श्रेष्ठ मार्ग नाही. यावेळी माजी न्यायाधीश दिलीप जामखेडकर आणि योगशिक्षिका श्रीमती स्मिता साळवी यांचा देवस्थानातर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात श्रीराम मंदिर देवस्थान आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठानाच्या अध्यक्षा सौ उर्मिलाताई घोसाळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्याच्यासाठी इथे कार्यक्रम खास घेतला होता. आगळा वेगळा असा कार्यक्रम आम्ही इथे घेतला आणि व्यासपीठावर आमचे न्यायाधीश रामसेनकर सर आणि साळवी मॅडम योगा प्रशिक्षक या दोघांना इथे बोलवलं आणि उत्कृष्ट असं मार्गदर्शन इथे आता झालं. आणि खरं म्हणजे त्यांनी सगळा विषय कव्हर केला. त्याबद्दल मी त्यांचे माझ्या प्रतिष्ठानतर्फे, माझ्या मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि राम मंदिर संस्थेतर्फे खूप खूप आभार मानते. वेळात वेळ काढून मॅडम आणि सर आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले खास आभार मानते. हा कार्यक्रम आजचा आगळा वेगळा झाला. आज आपण एक गेट टुगेदर करतो तशाप्रमाणे भेटतोय. महिला दिन हा महिलेचा सन्मान. मला असं वाटतं महिला दिन हा 365 दिवस असावा. ह्या मताची मी आहे की आपण एक दिवस एका महिलेचा सत्कार करतो, दुसऱ्या दिवशी त्या महिलेला शिव्या घातल्या जातात, घरी मारामारी होते आणि सासू सून तांडव ते होतं. घराघरामध्ये तसं चालू असतं. दॅट इज नॉट गुड. की ही जी प्रथा आहे ती आपण तोडून टाकली पाहिजे. प्रत्येकाने आपली स्पेस जपली पाहिजे असं मला वाटतं. सासू असेल तर तिने 2 पावलं मागे यायला हवं, सून असेल तर तिने सुद्धा 2 पावलं मागे जायला पाहिजे, तरच घरामध्ये एकी राहू शकते. ज्यावेळेला प्रत्येक स्त्री असा विचार करते की मी म्हणजे श्रेष्ठ, मी म्हणेल ती पूर्व दिशा, की मला जे वाटतं ते मी करावं असं ती म्हणते, इतकं सगळं ठीक असतं. पण कुटुंबामध्ये थोडी ऍडजस्टमेंट सुद्धा गरजेची. तर जे ती आपण केली नाही तर आपली कुटुंब व्यवस्था ही बिघडू शकते. ही प्रत्येक महिलेने लक्षात घ्यायला पाहिजे. माझ्याकडे ज्या वेळेला मी कार्यक्रम आयोजित करते तिथे महिलांचे हे असे उत्स्फूर्तपणे कार्यक्रम आमचे होत असतात. त्यामध्ये मी प्रत्येक महिलेला सांगते इथे घरगुती विषय अलाव नसतो. कोणताही घरगुती विषय इथे चालत नाही. हा एक माझ्या दृष्टीने प्लस पॉइंट असतो. तिथे स्वतःहून
स्वतःमध्ये असलेले टॅलेंट इथे सिद्ध करायचं असतं आणि ते आपण सर्वजणी करतातच. आज जवळजवळ 36 वर्ष तुमची माझी ओळख आहे आणि आपण मला जाणतात आणि आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी होता. कोणत्याही वयाचा विचार न करता आपण वातावरण खेळी करतो. त्यातलं एक मी तुम्हाला उदाहरण देईन, म्हणजे आमच्या वंदना देसाई काकी. जवळजवळ हे मंदिर स्थापन होण्याच्याही आधीपासून जुन्या मंदिरांमध्ये सुद्धा त्यांचं नेहमीच इथे कार्यक्रम व्हायचे आणि त्या उत्कृष्ट भजन गातात. त्यांना मी ती संधी दिली आणि त्यांना सांगितलं की दरवर्षी नवरात्रीमध्ये जो पहिला दिवस असेल तो तुमचा. या कार्यक्रमाचे श्री विनायक हातखंकर सर यांनी अतिशय बहारदारपणे सूत्रसंचालन केले. यावेळी श्रीराम मंदिर देवस्थान आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे अनेक मान्यवर उपस्थित होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.